समोरच उभा राहतो. येणार आहे का तिकडनं इकडे मी गाडी लावणार आहे म्हणून मला आवाज आला तो ना तिकडनं येतो, तू डायरेक्ट गाडीच्या समोरच उभा राहतो. मी काय समजायचं? मी आधी समोर राहिलेलो. आम्ही एकदा उज्जैनला गेलो होतो आणि उज्जैनला गेल्यावर मी भांग पिलेली आणि थोडस असं. पण तू एवढा लांबनं करूच नको, एवढा लांबनं काय उपयोगच नाही माहिती का. तुला करायचं ना जवळ न कर, का नाही फक्त फेसिंग वर न कर. झूम होत असं यार लेच गोरा दिसतोय ना मी ह्याच्यामध्ये. गाईज गुड मॉर्निंग. आज आम्ही सगळे निघालोय आमच्या एका साईट व्हिजिटसाठी. तर बघूया आता पुढं पुढं काय काय होतंय. आम्हाला तर आत्ताच SMS आला आहे की हायवे बंद आहे. तर बघू आता, लेट्स सी. रस्त्यात कळलंच काय काय गोष्टी होतात, काय काय नाही होत. तर असं सीन आहे की आपण चाललोय लोणावळ्याला आपल्या भाऊच्या साईटवर, पण आम्हाला माहितीच नाही की तिथला रोड चालू आहे का बंद आहे. रोड चालू आहे पण बंद करणार आहेत वाटतं. बंद करणार आहेत का बंद करणार आहेत? फोन आला होता. बरं ठीक आहे, आपण काय करू, प्रिडिक्शन लावते आमचं बरं का. ओके. माझं तुम्हाला सांगू खरं तर गौरव दादाचं प्रिडिक्शन काय आहे? माझं सकाळपासनं निघाल्यापासनं माझं मन म्हणतंय की त्या साईटवर आपण पोहोचणार नाहीये. काय माहिती का, पण असं माझं मन म्हणतंय मला की आपण पोहोचणार नाही. निघालोय तर हा, लोणावळ्यापर्यंत तर आपण जाऊच रे. लोणावळ्यापर्यंत तर आपण असं पण जाऊ. झालं नाही काम, काय नाही झालं तरी फोटोशूट तरी आपला 100% होईल. स्टारबक्स आहे, स्टारबक्सला जाऊ, कॉफी बिफी पिऊ, मस्त पैकी फोटो बिटो काढू. त्याच्यावर होऊ का, तेवढं तर होऊ शकतं आपलं. ह्याच्या पुढं काय स्टारबक्स तसलं पाणी पाणचट पाणी पितोय ना? टाकले दिले. यू नो यू डोंट हॅव एनी स्टँडर्ड्स. अरे मी घरी बनवतो. काय नाही, काय घ्यायचं, कॉफी घ्यायची, कॉफी घ्यायची, गरम पाणी टाकायचं आणि आपली नसती का चहा होतो गाळणी. हा स्टँडर्ड बद्दल बोलतोय. इथं 10वी ची पोर त्यांनी चपली धुवायला लागल्यात रे. ते एकदम हाय स्टँडर्ड झाला आपल्यापेक्षा. कसं आहे, कॅमेरा पुढे त्याचं स्टारबक्स बिरबक्स नाही तर आमच्या इथले एस कुमारचे कॉफी. ब्रो बांगडे सोबत श्रीखंड खातो ते पण चितळ्याचं. कोणी खात असेल का? हो का, हे बघा कसं लगेच गरिबी दाखवली स्वतःची, पण हे सगळं खोट आहे. ओरिजिनल नाम तो सुना होगा, गुची. हा भाऊचा ओरिजिनल चष्मा. हॅलो. म्हणजे हाईत करीचे, गॉगल पण पुसत नाही. जास्त रे गॉगल कसा पण दाखव कसं ठेवायचं असतं. पैसा असला ना असंच असतं रे दादा. पैशाची किंमत नसली ना असंच असतं, नाही का. आता आम्ही आहे हडपसर मध्ये. हडपसर मधनं आम्ही जाणार पुण्यातून पिंपरी साइड वर ना डायरेक्ट मेन हायवेला. लाईफ इज नॉट अ काय काय इझी. लाईफ इज नॉट सगळ्याच गोष्टी सगळ्यांना मिळत नसतात रे लाईफ मध्ये. तुझ्याकडे आहे पण तुझ्याकडे त्याच्यासारखे व्ह्यूज नाहीयेत. आता तुझ्याकडे आरसी आहे तर तू जीटीची मागे लागलाय. म्हणजे कसं अपेक्षा, माणसाच्या अपेक्षा ही थांबत नाही. तुला नाही थांबले एक पाहिजे पाहिजे तर दोन पाहिजे तर 3. काय ना काहीतरी माणसाला पाहिजेच असते. आता काय काय गोष्टी लाईफ अनुभवातून अनुभव पण नाही तसं. माझ्या वयानुसार लोक मला परत म्हणतील की तू अनुभव काय तुझं वय काय, अनुभव काय. येडे तसं नसते. जेवढं तुझं वय तेवढा त्याच्या दुप्पट मला अनुभव आहे, असा डायलॉग टाक. असं तसं तसं नाही रे. पण एवढंही काही आपण प्रवचन घ्या किंवा लेसन घ्या, आपल्यामध्ये काय फरक पडणार नाही. कोणाला तर कसलाच फरक नाही पडत इथं. एकाला तर फरकच पडत नाही, त्याला काय कळतच नाही. म्हणजे मेन गोष्ट, अरे मी बारीक आहे अजून. स्वतःला बारीक म्हणत असेल तर काय उपयोग नाही ना आयुष्यात. आम्ही सामान्य आहे, पण तू तरी सामान्य नाही. 25,000चा गुच्चीचा गॉगल नाही घेऊ शकत. रिव्हील नाही करायचे प्राइजेस वगैरे रे. सॉरी 25ला थोडी पण ते महाग आहे. नाही 25 आपण फक्त बुकिंग करता रे. मला बुकिंगचीच अमाऊंट माहिती आहे, त्याची पुढची अमाऊंट त्यांनी भरली ती त्यांनी मला पण सांगितलं नाही. त्यामुळे मी एक अंदाज 25. प्रत्येक गोष्ट सांगावी म्हणून नियम नसतो. त्याच्यामध्ये फक्त आनंद पाहिजे. आनंद ते बघ आता आनंद कटिंग वाला होता. मला आनंद ह्या पिक्चर मधला आठवतोय तो. असं ना काय बोलायचं गौरव तुला? काहीच बोलायचं नाहीये. या गोष्टी आपण किती वेळा समजून झालं, सांगून झालं तरी माणसावर फरक पडत नसेल तर कधी कधी आपण विषय सोडून द्यायचे असतात आयुष्यात. आता किती वेळा आपण सांगायचं ना, 30 गोष्ट आपण रिपीट नाही करू शकत. आपण माणसाला कुठपर्यंत काढू शकतो, जोपर्यंत एखादा खड्ड्यात पडलाय आपला हात पोचतो तिथपर्यंत आपण एखाद्याला काढू शकतो. त्याच्यावर तर नाही काढू शकत ना आपण. जर आपल्या हाताची लेंथच संपली तर मग संपलं ना. आता लोक म्हणतील दोरी टाका,
पण दोरी पण भेटली पाहिजे ना तेव्हा साईडला कुठंतरी. आज मेरी कहाणी में सूफिया आता राजा मी काढू का असं सँडविच धरून हा काढ बरं. असले 2-4 मोबाईल सुनो मेरे वीरो आज मेरी कहाणी. लाईफ मध्ये एक गोष्ट सिद्ध झाली त्या व्हिडिओ पासून, माणसाने जर कुठलीही गोष्ट चांगली करायची आहे, फेमस जर व्हायचंय तर त्याला कुठलीही गोष्ट चांगली करायची गरज नाही. वाईट गोष्टीतनं पण माणूस फेमस होऊ शकतो. तसं नाही की असं नाही म्हणत की आपण वाईट गोष्टी करायच्या किंवा काय करायच्या. आता लोकांनी ठरवलं पाहिजे की कुठल्या गोष्टीला जास्त सपोर्ट केला पाहिजे. म्हणजे काय माहिती का, जे आम्ही करायला घेतो ना गाईज ती सगळीच करते. ते सगळीच करायला बघतात आणि आमचे ना असले बेकार पद्धतशीर देणार. म्हणजे आम्हाला आयुष्यात कसल्या गोष्टींमध्ये God, oh my God. स्कूपच म्हणते, स्कोपच नाही. अजित दादांना पण टेन्शन आलं तर रे ह्या पोलाचं. बिचारे दादाच गेले राव. दादा टेन्शन नाही, पण हे बघ, पण तुम्हाला एक सांगतो, दादा जसे गेलेत ना तसे आपले काही काही गोष्टीची जी कामं आहेत, जे आपला आता हडपसरचा ब्रिज होणार होता, हे होणार होता, या गोष्टीला जो डेव्हलपमेंट पहिलं फास्ट होतं ना तेवढं सगळं थांबलंय. बरोबर. चर्चा थांबली, सगळ्या गोष्टी थांबल्या. त्याच्यामुळे अजून आपल्याला त्रास होणार आहे. जर ती गोष्ट लवकरात लवकर झाली असती तर त्या गोष्टीमध्ये काहीतरी मग कसं आता फ्युचर प्लॅनिंग माणसाच्या डोक्यात असतात. माणूस प्रत्येक गोष्ट रेकॉर्ड ऑन टेबल लिहून नाही ठेवत. आता ते माणूस गेला, ती प्लॅनिंग गेली, सगळं झालं. तर काय आता जरासं ट्रॅफिक आहे, तर जरासं ट्रॅफिक जरा मोकळं होते नाही का, आम्ही जरा ट्रॅफिकच्या बाहेर पडू दे, मग मी तुम्हाला परत तुमच्या संपर्कात येतो. ओके गाईज, तर बाय बाय. थोड्या वेळासाठी मिळू थोड्या वेळात. तर एक खुशखबरी भेटली की गौरव दादा म्हणतोय आम्हाला की रोड तर चालू झालेला दिसतोय मॅपवर तर दाखवतोय असं. कामामुळे पण मी केला. तू काय खाल्लंय? थोड्या वेळासाठी पान खाल्लंय चॉकलेट. बजू हायवे लागला ना, फक्त सीट बेल्ट टाका. मी त्या दिवशी बघितलं, आम्ही 2-3 वेळा मुंबईला गेलो ना, तर कॅमेऱ्यातनं सीट बेल्टची पण पावती टाकतात ना. बापरे, ट्रॅफिक बघा किती, म्हणजे नाही का एकदम थर्ड क्लास लेवलचं ट्रॅफिक असतं इथं कंटिन्यू. लाईफ मध्ये सगळे खाणं आहे, पिणं आहे, काही ना काहीतरी, पण सॅटिस्फाईड नाही का. गौरव दादा सारखं असतं तर ठीक वाटलं असतं नाही का, पण माझ्या लाईफ मध्ये हा सॅटिस्फाय असं काय नाही, पण मी आहे त्यात खुश आहे. सिरियसली, पण काही ना काहीतरी पाहिजे. अपेक्षा नाही आहेत माझ्या. जेव्हा भेटेल तेव्हा भेटेल. बरोबर आहे का? असं पाहिजेच, पण काही हे असल्याशिवाय. आता राहायला विषय लोकांचा गाडीचा, फॉर्च्युनरचा. हे उद्या पण घेऊ आपण फॉर्च्युनर, घ्यायला काय का नाही, गाडी उद्या पण घेऊ, पण काय वर्थिटच नाहीये ना. आपण घेऊन करणार काय ती. आता आपण साईटवर चाललोय, तिथं आपल्याला पोचायचं महत्वाचं आहे गाडीपेक्षा. तिथं पोचणं महत्वाचं आहे, तिथं काम करणं महत्वाचं आहे. या गोष्टी आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहेत. त्या वर्थिट नाही वाटत एवढे. पण एक बाई म्हातारा झाल्यावर शॉक करून काय उपयोग नाही. हा शॉक, हे बघ, म्हातारा हे पण गोष्ट बरोबर आहे की म्हातारा झाल्यावर शॉक करून आहेत, पण असं असतं की काही काही वेळेस माणसाला परिस्थिती पण बघून सगळ्या गोष्टी केल्या पाहिजे. शॉक करायचं म्हणून उगाच काहीतरी कर्ज काढून शॉक करणं, याला शॉक नाही म्हणत रे. लाईफ ही प्रत्येकाची सेम नसती, आणि पहिलं तर लोकांना हे माहिती पण नसायचं की कोण कसं जगतंय. आजकाल हे सोशल मीडिया, इंस्टाग्राममुळे तरी लोकांना कळतं की ह्याच्याकडे हे त्याच्याकडे. पहिलं लोकांना एखाद्याने गाडी घेतली तर ती समजायला कमीत कमी वर्ष जायचं की त्या पाहुण्यांनी गाडी घेतली म्हणून. आता वाटतं स्टेटस टाका, मग भाऊ गाडी घेतली, अभिनंदन. त्यामुळे तर लोकांना अपेक्षा वाढली, सगळ्या गोष्टी वाढल्या. पहिली तर सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे जसं हे सरकार आलंय, मोदी सरकार, त्यावेळेसपासून लोन्स फॅसिलिटी खूप वाढल्या. बँकिंग ह्या सगळ्या गोष्टींनी. हा, तर आजकाल काय झालंय, तुम्ही पायात पॅरागॉन घातले तरी तुम्हाला आयफोन साठी लोन मिळते. त्या दिवशी एक सिम्पल सांगतो, त्या दिवशी आपण फोन घ्यायला गेलो, आपण आपला फोल्ड घ्यायला गेलो होतो. त्या दिवशी तू बघितलं का, तिथे एक आला होता बघ, त्या लोकांनी त्याला म्हटले पेढे चार वगैरे नाही का दुकानवाले, त्याने बघितलं का आयफोन 13 घेतला होता, आणि तो कसा आलता बघितलं का. आणि त्यांनी काय विचारलं त्यांना, हा कितना है का इसका EMI, तर तो म्हटला आहे का
1,500 रुपये, हाँ उतना तो एक दिन में हो जाएगा कुछ, म्हणजे मेंटॅलिटी. आजकाल लेबरचा पगार झालाय 1,000 रुपये. खरं तसं विचार केला तर आपण आपल्या हातानेच आपली लाईफ खराब करून घेतलेली आहे खरं तर. आणि जी लोक आहेत त्याच्यामध्ये खुश आहेत ना, तर ती लोक खरंच खुश आहेत. आणि मी तर पहिलं असं सांगेल लोकांना की हे जे ब्लॉगिंग वगैरे जे करतात ना, जे दाखवतात की ही गाडी घेतली, ती गाडी घेतली, हे घेतलं, किंवा XYZ जे काय करतात ते करतात, म्हणजे नाही का, आता समजा हा म्हणतो मी एवढं हे घेतलं, ते घेतलं, ते. माझं त्यांना एकच म्हणणं आहे, तुम्ही प्रेफरन्स सगळं करता, तुम्ही ब्लॉगिंग करता, तुम्हाला एवढे पैसे येत आहेत, आता सौरभ जोशी वगैरे हे सगळे एवढे पैसे, तुम्ही एवढी मोठी फॅमिली आहे तुमची, तुम्ही कधी आजपर्यंत लोकांना सांगितलं की तुमची फॅमिलीचा बिझनेस काय? हा, मग लोकांना तेव्हा कळेल ना. जर प्रॉपर कन्स्ट्रक्शन लाईन मध्ये मोठे मोठे सर्व्हिसेस प्रोव्हाइड करत असाल तर तुमच्याकडे असा पण इन्कम येतोय, मग तुम्ही त्या इन्कमने पण मर्सिडीज या गोष्टी घेऊ शकता. तुम्हाला युट्यूबच का लागतंय ना, किंवा तुम्हाला युट्यूब किती अर्न करतं हे आजपर्यंत कुणीच लोकांनी सांगितलेलं नाही. युट्यूबचं बघ, कारण जर युट्यूब तुम्हाला प्रॉपरली अर्न करत असता तर एलव्ही यादव हा खूप मोठा माणूस आहे, पण आता त्याचे बिझनेसेस पण खूप आहेत. पण तुम्ही जर तो युट्यूबवरनं परफेक्शन कमवत होता, म्हणजे जर तो प्राइज अर्न करत होता तिथनं युट्यूबमधनं, तर त्यांनी इंडस्ट्रीमध्ये जायची त्याला गरजच नसती लागली. बरोबर आहे का नाही? हे बघ, युट्यूबवर त्याला फेम मिळत होतं, सगळं मिळत होतं, सगळ्या गोष्टी मिळत होत्या. जर तुम्हाला फेम मिळते, सगळ्या गोष्टी मिळतात, जर तुम्हाला फॉलोअर्स जसे पाहिजे तसे तुम्ही अर्न करताय, सगळ्या गोष्टी करताय, तर तुम्ही मग हे शोज, हे रिअलिटी जे शोज आहेत ह्यात तुम्ही काम करायची गरजच नाहीये ना. का करता काम? आपण आता खडकीमध्ये आणि अजून किती वेळ दाखवते? 2 तास 41 मिनिटं दाखवते ते. 46 ए नाही 1 तास 46 मिनिटं लागते ते. 2 वाजून अरायवल 2:45 आम्ही तिथं पोहोचतोय. आत्ता वाजले ते तकरीबन 1 आणि आता चाललोय. आता आम्ही पोहोचू तेव्हा पोहोच. तर बघा तुम्ही लाईव्ह बघू शकता आणि लागलेला आहे आता दादा. हायवे. दादा गॉगल दे ना. अनबॉक्सिंग. वा, अरे हलक्या कुठं पडलाय? गाडीतच पडलाय. दादा इज ऑन फायर. इकडे लावण्याचं काय आयुष्य स्पीड कमी जास्त. झोप आली रे मला. बघ ना, सगळीकडनं लोक लोणावळ्यात फिरायला येतात. हा. ते कधी फक्त पावसाळ्यात, हा. पण उन्हाळ्यात लोणावळ्याची परिस्थिती काय आहे हे बघ. वासाड पाडलेले डोंगर. तो आपला पहिला टोल नाका आणि पोलीस लोक थांबलेले असतील एकमेकाला इथं. नाही त्यासारखं आपण इकडनं घालूया, आपण पूर्ण पण घालू. कारण काय सगळे चोर लोक इकडे थांबलेले असतात. हा. काय आज चोर थांबले नाहीत काय? चोर थांबले नाहीत आज पलीकडे? चोर थांबले नाहीत का पलीकडे आज? त्याला बी माहिती, तो बी हसला गोड गालात. माझे ज्यावेळेस वडील म्हणजे पप्पा जेव्हा आपले काम करायचे ना, तेव्हा पप्पा आणि विकास काका हे दोघं जण इथं राहिलं होते. हे त्यांचं घर होतं. ओके, पांढरं. तिथं पप्पा राहिलं होते. आता कन्स्ट्रक्शन आपण जे चालू आहे खाली, ह्या कन्स्ट्रक्शन मध्ये अख्खी शेती होती 100 एकर. तर पप्पा सगळी 100 एकर सांभाळायची. हो, हे कधीची गोष्ट आहे? आधीची 92 ची गोष्ट आहे. 1992. आता बघूयात आपण, आता बघूयात, कारण की थोडीशी वाकडी तिकडे होणार आहे गाडी आणि एकदम हँडलवरनं हात तर काढलेला आहे आपण. आता आपाप गाडीवर टर्न घेते एकदम स्मूथ, कळून पण नाही देत. हे बघा
भविष्यात पाहिजे नाही का, ते स्वतः तुम्हाला चांगला मार्ग दाखवेल. आणि साईड जवळ आहे वाटतं, कर्जत मध्ये नाही वाटतं प्रॉपर, कर्जतच्या लय अलीकडे दिसतंय. बाकी 246 35 झालंय. हा ना, गाडी लय जवळ. पळवली असती तर अजून 2.5-4 पोचलो असतो. पण मॅडम पण आले पाहिजे ना, मॅडम त्या दुसऱ्या साईडवर आहेत ना. ठीक आहे. अरे बोगदा बारीक आहे का? हा, तो पुढचा मोठा आहे तो जो आहे ना. हा. तो मोठा. ठीक आहे, स्मॉल बोगदा. भारी वाटलं का बाहेर आल्यावर? बाहेर गरम गरम वाटतंय आता. मोठा बोगदा आलेला आहे. ए, अरे कुठे ह्या साईडलाच? हा, ह्या साईडला पण आहे. दोन्ही साईडला आहे भाऊ. साडे माडे 3. हा जेव्हा नाही मला हे लाईट बघून काय आठवलं माहिती का? काय? आम्ही एकदा उज्जैनला गेलो होतो आणि उज्जैनला गेल्यावर मी भांग पिलेली आणि हायवे वरती लॅम्प लावलेले नाही का कंटिन्यू असे, तर मला ते लॅम्प वाटत होते की बोगद्यात चाललोय आम्ही नाही का त्या लॅम्पमुळे. ऍक्च्युली आम्ही होतो रस्त्यावर. काय झालं, आम्ही BRT मधून चालत होतो आतनं आणि आमची स्पीड होती एक काय 70 का असन स्पीड, जास्त 80-90 70 एवढी नव्हती. 70 एक होती. 70 तर होती आरामात. थारवाल्यांनी असं दाखवलं की मला काय घेणं देणंच नाही. दादानी कसं ऍक्शन केलं, दादा परत एकदा पकडून दाखव, म्हणजे फक्त पकड. हा डायरेक्ट अशी स्टेरिंग पकडली आणि ब्रेकवर पाय मारला. कमीत कमी गाडी ना एक 50-60 मीटर तरी, मीटर नो, मग 50-60 फूट, 50-60 फूट तरी फरफडत गेल्या असं गाड्या नाही का. झेड ब्लॅक फक्त 2 जण करू शकतात गाड्यांना त्यांच्या, आणि ते माझ्या पुढं बसले. ते माझ्या 2दा आणली होती फुल फिल्मिंग वाली गाडी. ही गाडीवर एक दुसरी गाडी फिल्मिंगची तेच हा ना? पण एकदा पण पावती नाही, काय नाही. ह्या रोडला आणलेली. इतर गाडी किती वेळा आणली होती? हा, पावती पडते ना तुला? नाही, जेव्हा आपण लास्ट टाइम आणतो, जेव्हा व्हिडिओ वगैरे काढले तेव्हा फिल्मिंग होती की. बाबा हो, कलर बघितला का? नॅनो कलर बघ, मरून शेड आहे, मरून कलर. असे होंडा सिटी करू वाटतंय मला. बघ इथनं घे काय ना ब्लॉग मध्ये घे, हा कलर घे, मला हा कलर बघायचा. लोणावळ्यात पण आहे बरं का स्टारबक्स. तोच की तो टायगर पॉइंट आपण बघतो तो. ह्यो टायगर पॉइंट हा, फक्त पलीकडनं बघतो आपण, हे अलीकडनं दिसतो. होय, ट्रॅफिक तर काहीच नाही, मग रस्ता का बंद केला? म्हणजे ह्यो घाटे होय. हा, तो जो मध्ये पॅक होता ना, हे असं झालं की येताना बोट होते. आता गाडी उचलायला त्याला किती वेळ जातो बघ. आता मग काही इथं बंद पडलंय वाटतं. बंद झालं ह्याच्यामुळे होतं मग आहे का एकदा भाऊ इकडनंच रॉंग साईडने टाकले आम्ही. आणि आतापर्यंत सगळं चांगलं चाललंय नाही का. आम्ही टायमिंगवर पोचतोय. अजून 32 मिनिटं दाखवते आणि 2:34 अरायवल आहे आमचा. 26 किलोमीटर राहिले पोचायला. आता बघू साईटवर जाऊन काय होतंय. अजून मॅम नाही आलेले आहेत वाटतं साईटवरती, आणि फर्स्ट टाइम चाललो आपण त्या साईडला. का नाही गौरव आता? फर्स्ट टाइम. हो हो बघूयात जाऊन. भूक बीक तर काय लागली नाही अजून, आणि तहान पण. फक्त जरा वॉशरूमला जायची जरा एक थोडीशी दिक्कत आहे. तर असं वाटतं रस्त्यावरच सोडायला लागणार आहे आम्हाला. बघू पुढं कुठं आहे का पॉइंट. फर्स्ट टाइम ऑन धरती. भैया ऐसे क्यों पड़े हो? गिरिडीह जाना है। हाँ, गिरिडीह जाना है। ग्रेडी हाँ, किधर है वो? वो है इधर ही। दूर है क्या बहुत? हाँ अकेले हो क्या? हाँ
गाडी होत्या आले ना ब्लॉग मध्ये आपल्या ब्लॉग मध्ये ती खूप मस्तपणे आलेली आहे. मोठ गोरा पकोरा भेन का लोर. अरे 2-2 खोपोली काढलेलं, 2-2 3-3 मुंबई काढलेलं. 3 लेन आहेत ना. बघ आता हिने इंडिकेटर इकडे जायचं दिलं तरी ठिकाणी बघ काढलं का दिलाय 3-3 बोर्ड मुळे दिलाय की एक तुला नाही दिसलं तरी दुसऱ्या तुला दिसलं पाहिजे. आमच्या अंगावर नको पडू भाई साहेब. जुनावाला ट्रक आहे आणि हा लय Rocket. दिवसाने ना मी जुना ट्रक बघितला माहिती का? रॉकेट हा मी पण काय मॅडमला हा म्हटलं माहिती का म्हणजे लई दिवस झाले कुठे तर गेलो नाही येस लॉंग ड्राईव्ह. लॉंग ड्राईव्ह ब्लॉग्स असं वाटते मी फिल्टर चेंज करावा नाही का. ND8 आता काम करत नाही, सो मला असं वाटतं की मी ND16 टाकला पाहिजे. तर आता मी हा ND16 टाकतो, तर तुम्ही लगेच पाहू शकता की किती फरक पडतो उन्हामध्ये नाही का. थोडंसं ब्लॅक दिसेल जास्त. चहा आहे का अमृतुल्य भारी हॉटेल दिसतंय. गेटच्या आतमध्ये टाकू भाई येतो डायरेक्ट सीधा गाणं मारले की किटर लागावं मी गाडी ही काय सगळी सावली मी. डायरेक्ट इथं लावणार मी आता बोर्डची सावली. 2:25 झालेले आहेत. उतरतो मी एकदम पद्धतशीर. ऊन तर पाहू शकता तुम्ही किती आज. बापरे आईच्या गावात पाय. गाडी येते. मी पण राऊंड मारून एवढं आलो जागा बघून, असं थोडंच आहे. आम्ही तिथं 5 मिनिटं थांबलो दादा. राऊंड मारून एवढं लांबून आलोय जागा बघून. आम्ही जागा घेतलेली पण आधीच थांबलेलो आम्ही. अरे यार असं काय तुम्ही गाडी काढते तिथे लावा तुम्ही. तू अरे पण तो इकडे ना हे भाई काय? इकडे ना एवढं पुढे पुढे उभं राहून काय म्हणजे कशासाठी एवढं पुढे उभं राहून कशासाठी आत्ता रिक्वेस्ट थांबलो करू आम्ही. शकतो ना. आई भाई तू रिक्वेस्ट करू शकतो ना मला. काय तू काय दादा ठीक आहे गाडी मला इकडे काय घे. माहिती तू पुढे तुमचा उभा आवाज राहतो. येणार आहे का तिकडनं इकडे मी गाडी लावणार आहे म्हणून मला आवाज आलता तो ना तू पुढे गाडीच्या उभा राहतो म्हणजे कसं काय मी काय थांबलेलो तू रिक्वेस्ट कर ना. एवढा गाडीत आवडतो डायरेक्ट रिक्वेस्ट करू थांबा तिथं जाऊन मी रिक्वेस्ट करतो. पुढे पुढे आई ते गाडीच्या समोर कसं उभं राहतो तू. कशाला उभा राहतो मग? म्हणजे ती गाडी लावायची होती म्हणून अरे मग थांबलो. रिक्वेस्ट कर ना. तुम्हाला कळतंय ना तुम्ही अरे मला काय माहिती तुझी गाडी इकडनं आहे, तू मला कशाला उभा कळणार आहे. आहे का तिकडनं तुम्ही थांबलाय तुम्हाला यायचंय अरे तू म्हणून गाडीच्या समोर डायरेक्ट उभा राहतो. तुम्ही माझ्या समोर आलेत मी ना हा. तुमच्या गाडी ठीक आहे. आम्ही आधीच थांबलेलो तिथं. रिक्वेस्ट करा ना. अरे रिक्वेस्ट करा ना भाई, असं थोडंच आहे. मला एक गोष्ट सांगा तुम्ही अरे तू request बोल का आमची गाडी तिकडनं आहे, तू डायरेक्ट गाडीच्या समोर उभा राहतो. तुम्ही काय समजायचं मी आधी समोर आलेलो होतो तिथं. मला सांग. तू तुम्ही- मला सांगायला पाहिजे एक की शेट गाडी नका लावू, आमची गाडी तिकडनं येते. मला ऐका तुमची की. गाडी दिसली नाही, मी तिकडनं इथं आलोय. आता तुम्हाला शेट म्हणतो तुम्ही शेट म्हणतो. नाही शेट नाही, मी नाही पाहिजे बारीक आहे तुझ्यापेक्षा. लय हा, लहान आहे. मग ते बघ ते असल्यावर भाई ते जे पण ना त्याला तेल काय. गौरव दादाचा पाहिलं खान मुरगाळलेला आहे. आईची किरकिर. बाय रोडवर हवा आहे तर आतमध्ये हवा नाही वेगळंच झालं हा खरंच भाऊ, ह्याचा पाय मुरगाळला. माझा पाय मुरगाळ तो विषय तिथला पडला. गॉड डॅम. काय आमची तर फाटते गाईच पूर्ण पैकी.